लोकसभा निवडणुकीनंतर सर्वांचं लक्ष लागले ते म्हणजे विधानसभा निवडणुकीकडे आणि याच विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये आणि महायुतीमध्ये मुख्यमंत्र्यांचा चेहरा कोण असावा यासाठी रस्सीखेच सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र सध्या आपण ठाण्यातील कोपरी परिसरात आहोत आणि याच ठिकाणी पाहायला गेलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी खास करून कोपरीकरांच्या वतीने कोपरीचा महाराजाच्या या ठिकाणी 11 किलो चांदी हे दागिने अर्पण करण्याचा संकल्प नवस केलेला आहे। मुख्यमंत्री पदावरती विराजमान पुन्हा एकदा शिंदे व्हावे याकरता समस्त कोपरीकरांच्या वतीने कोपरीच्या महाराजाला 11 किलो चांदीचे दागिने अर्पण करण्याचा या ठिकाणी संकल्प केलेला आहे। त्यासाठी सर्व महिला असतील, कोपरीकर असतील, या ठिकाणी आता ते जमलेले आहेत। या ठिकाणच्या बॅनरच्या ठिकाणी सर्वांचंच आता लक्ष वेधत असताना दुसरीकडे याच बाजूला मंडळ आहे, ते कोपरीच्या महाराजाचं मंडळ आहे आणि याच महाराजाच्या मंडळात सध्या तरी मोठी मूर्ती या ठिकाणी विराजमान झालेली आहे। मात्र गणेश चतुर्थी दिवशी त्याची प्राणप्रतिष्ठान केली जाणार आहे। मात्र त्या अगोदर कोपरीमध्ये पाहायला गेलं तर हा बॅनर सर्वांचं लक्ष देतो वेचून येतो। पाहायला गेलं तर आपण या ठिकाणी कोपरीकरांशी बातचीत करणार आहोत आणि या ठिकाणी समस्त कोपरीकर जमलेले आहेत। कसं बघतात, महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, प्रत्येक जणांमध्ये रस्सीखेच सुरू झालेली आहे। लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत। मुख्यमंत्री कोण असावा, मात्र तुम्ही या ठिकाणी खास करून एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी खास नवस केलं आहे। कशा प्रकारचा नवस आहे? कोपरीचा महाराजा हे मंडळ खूप जुनं मंडळ आहे आणि कोपरीच्या महाराजांनी साहेबांसाठी असा एक नवस केला आहे की पुढच्या भविष्यात येणारे जे मुख्यमंत्री असतील ते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हेच असतील आणि पूर्ण कोपरीकरांच्या वास्याने आम्ही नवस केला की साहेब मुख्यमंत्री होणार आणि साहेबांना गणपती पावणार, त्याच्यानंतर नाही त्याच्या आधीच आम्ही 11 किलो चांदीचे दागिने अर्पण करणार आहोत। आणि असं नाही की साहेब होणार, साहेब हे 100% महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत। नक्कीच प्रत्येकाला वाटतं या ठिकाणी की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच व्हावे, पण मात्र महिला आहेत या ठिकाणी मुख्यमंत्री का व्हावं असं तुम्हाला वाटतं? बॅनर सर्वांचं लक्ष विचलित करतं। जय महाराष्ट्र, सर्वांना माझा मनापासून नमस्कार। माझं नाव सौ तेजल योगेश पांचाळ। कोपरीचा महाराजा या मंडळाच्या परिसरात आपण सगळे उभे आहोत सिद्धार्थनगर इथे। कोपरीचा महाराजा या मंडळाच्या वतीने मी तुमच्या सर्व पत्रकारितेचं सगळ्या मान्यवरांचं स्वागत करते। शिंदे साहेब मुख्यमंत्री का व्हावं ह्याच्यासाठी फक्त एक कारण असेल तर आम्ही नक्कीच सांगू शकतो, पण ह्याच्यासाठी असंख्य कारणं आहेत। म्हणजे ज्या कारणांची यादी मला वाटतं तुम्ही दिवसभर इथे उभं राहिलात तरी त्या कारणांची यादी संपणार नाही। पण अगदी कामाच्या व्यतिरिक्त शिंदे साहेब ज्या परिस्थितीतून लहानाचे मोठे झालेत, किंवा आम्ही तर अगदी लहान होतो, आम्हाला तर तेवढी आयडिया पण नाही आहे, आम्ही आता मिडल एजमध्ये आहोत। आम्ही आमच्या एरियामध्ये मी स्वतः एक उपशाखा प्रमुख म्हणून कार्यरत आहे। त्यांच्या इन्स्पिरेशनने ह्या वयातही आम्हाला असं वाटतं की आम्ही शिंदे साहेबांनी जे कार्य केलं आहे किंवा शिंदे साहेबांनी जी मेहनत जे सामाजिक कार्य करत आले तर त्यांच्या इन्स्पिरेशनने किंवा त्यांच्या वाटचाली त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे त्याच्यातला ॲटलिस्ट 1% गुण तरी आम्हाला मिळावा, त्या पद्धतीने आम्ही त्यांना फॉलो करतो आहे। आणि पुन्हा मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेबच का व्हावे ह्याचं खूप महत्त्वाचं रिझन म्हणजे असं आहे की आपण पूर्वीचा काळ बघितला असेल, आपण म्हणजे माझ्यापेक्षा बऱ्याच जणांनी फार पूर्वीचे काळ पण बघितले असतील, अगदी दिघे साहेबांपासूनचे काळ आपण बघितलेले आहेत। तर ह्याच्यामध्ये पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी जी कामं केलेली नाही आहेत, अगदी मी नाहीच म्हणणार नाही आहे, बऱ्याच गोष्टी सगळ्यांनीच केलेल्या आहेत, पण आत्ताची जी सुधारणा झालेली आहे किंवा आत्ताची जी कार्य करायची पद्धत जी बदललेली आहे ती पद्धत पूर्ण नागरिकांना अगदी ठाणेकरांपासून मुंबईकरांपासून असंख्य महाराष्ट्र जनतेला पसंत आली आहे आणि त्याच्यामुळे जनतेला कोणत्या ना कोणत्या प्रकारात फायदाच होतो आहे। जसं शिंदे साहेबांनी बऱ्याच योजना आणल्यात, लाडकी बहीण योजना झाली, लाडका भाऊ योजना झाल्या, शेतकऱ्यांसाठी योजना आणल्यात, अशा बऱ्याच असंख्य योजना आल्यात। आता सध्या तरी जे वातावरण तापलेलं आहे की लहान मुलींवर होणारे बलात्कार आहेत किंवा महिलांवर होणारे जे अत्याचार आहेत त्याच्यासाठीही शिंदेसाहेब खूप मनापासून प्रयत्न करत आहेत। कारण जो व्यक्ती आपल्या आई वडील बहीण भाऊ ह्या सगळ्यांच्या गोष्टींचा विचार करतो तो नक्कीच आपली लाडकी भाची ह्या गोष्टीचा पण विचार करतच असणार आणि त्या पद्धतीने त्यांचं कार्यही चालू आहे। आणि आपण बघतोय की ज्या घटना होत आहेत नक्कीच ह्या घटना खूप चुकीच्या आहेत, खूप त्रासदायक आहेत आणि आपल्याला दुःख देणाऱ्या आहेत। म्हणजे अगदी
त्या घटना ऐकून आपल्याला खूप इमोशनल, आपण खूप संवेदनशील होऊन जातो. तर ह्याच्यासाठी कार्य करताना त्यांना पण फार दुःख होतं आहे की आपल्या महाराष्ट्रात ह्या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत, पण त्याच्यासाठी तातडीने काहीतरी बंदोबस्त करावा किंवा काहीतरी ह्या योजनांना आळा टाकायसाठी त्यांचे खूप मनापासून प्रयत्न चालू आहेत. आणि नक्कीच त्यांच्या या प्रयत्नांना आमचा कोपरीचा महाराजा, आमच्या गणपती बाप्पाने नक्कीच साथ देणार आहे. आणि आमच्या गणपती बाप्पाच्या साथीनेच आमच्या गणपती बाप्पाला आम्ही शिंदेसाहेब पुन्हा विराजमान व्हावं याच्यासाठी 11 किलो चांदी अर्पण करणार आहोत. तर याच्याबद्दल वादच नाही आहे की शिंदेसाहेब मुख्यमंत्री होणार की नाही. शिंदेसाहेब मुख्यमंत्री होणारच आहे, हा आमचा अटळ विश्वास आहे. आणि ते अशक्य गोष्टी शक्य करणं हे साहेबांच्या हातात असल्यामुळे आम्ही सगळे नागरिक पण या गोष्टीत निश्चिंतच आहोत. नक्कीच महाविकास आघाडीकडनं देखील अनेक ठिकाणी बॅनर लागत आहेत भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे. मात्र हे आता कुठेतरी शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर खरी लढाई आता दिसून येते. हो, खरी लढाई तर दिसून येते, पण शिंदे साहेबांनी कोपरी सोडून, कोपरीचं ते तर विधानसभा म्हणजे कोपरी पाचपाकडे विधानसभेचे पहिल्यापासून ते, पण बाहेर पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज ते जे काही राबवत आहेत तसं अजूनपर्यंत कोणी केले मला तरी वाटत नाही. म्हणजे माझं मत आहे हे मी सांगते. मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी खूप उपक्रम केलेत आणि आता तर मेन चांगला उपक्रम म्हणजे लाडकी बहीण योजना. बहिणींसाठी आता काही बहिणींना भाऊ नाही आहेत, काही लव्ह मॅरेज करतात, त्यांना भाऊ नाहीत, पण त्यांनी आज त्यांची बहीण म्हणून त्यांनी जी काही योजना, आज महिलांच्या काही डोळ्यांमध्ये पाणी पण आहे की माझा भाऊ नाही, पण मुख्यमंत्री साहेबांनी आमच्यासाठी योजना आणली, त्याच्या थ्रू आम्हाला आमचा माहेरचा आहेर मिळाला आहे. आणि आमचं सगळ्यांचं हेच मत आहे की येणाऱ्या काळामध्ये आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच व्हावे. आणि आमच्या समस्त कोपरीकरांकडनं आमच्या कोपरीचे महाराजा यांचे सिद्धेश अभंगे साहेब हे संस्थापक आहेत. तर आमचं असं मत आहे की शिंदे साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे म्हणून आम्ही 11 किलो चांदीचे दागिने अर्पण करणार आहोत कोपरीच्या महाराजाला. मात्र कुठेतरी महायुतीमध्ये आलबेल पाहायला मिळतं. अजितदादांचे देखील बॅनर लागले होते मुख्यमंत्री व्हावे, तर फडणवीसांचे देखील नागपूर असेल या ठिकाणी मुख्यमंत्री, म्हणजे एक प्रकारची रस्सीखेच असेल आणि आलबेल असेल. महायुतीमध्ये नक्की काय चाललं हा कोणाला कळत नाही. आता तुम्ही एक संकल्पना पुढे आणली आहे, का वाटतं येणाऱ्या काळात कसा मुख्यमंत्री? येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री कसे असावे? आज ज्या महिलांवरती अत्याचार होत आहेत, पण आज सडनली त्यांनी जो काही निर्णय घेतला मुख्यमंत्री साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी, तसा सडनली विचार करणारा मुख्यमंत्री आज महाराष्ट्राला मिळायला हवा. आणि महिलांवरचे अत्याचार हे थांबायलाच हवेत. आज कसे म्हणजे महिला कुठे सुरक्षित राहिल्याच नाही आहे. मुलीबाळी आमच्या शाळेत जातात, लहान मुले आहेत, त्यांना काही कळत नाही, पण मुख्यमंत्री साहेबांनी सडनली जे काही आत्ता सडनली घेतलेले आहेत म्हणजे सामान्य लोकांसाठी जे काही डिसिजन घेतले आहेत ते खूप उत्तम आहेत. आणि माझं तरी आमच्या कोपरीकरांचं मत आहे की आम्हाला मुख्यमंत्री साहेब हे एकनाथ शिंदे साहेबच व्हावे. महिलांकडनं त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. मात्र या बॅनरवरती ज्या पद्धतीने 11 किलो चांदीचे दागिने अर्पण करणारा हा फलक जो आहे तो आता कोपरीकरांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. नक्कीच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी असेल किंवा महायुती, त्यामध्ये कशाप्रकारे आता कोण चेहरा मुख्यमंत्रीचा असणार आणि या ठिकाणी पुन्हा कोण बाजी मारणार हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे. त्यामुळे आदिलसह गणेश तुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.